मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता रमा ही गाडीमध्ये काही बॅगा ठेवत असते, पिशव्या ठेवत असताना अचानक तिकडे एक साधू महाराज येतात. त्याबरोबर आता ते रमाला म्हणतात, वा वा वा, एवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन निघाली आहेस म्हणजे एकतरी कुठल्या तरी आश्रमात तरी चालली असशील, नाहीतर तुमच्या शाळेत तरी मुलांसाठी हे सगळं काहीतरी घेऊन चालली असशील. सकाळ सकाळ आम्हाला भेटलीस काय? मग कुठे चालली आहेस? शाळेत की आश्रमात मुलांसाठी वस्तू घेऊन? तुझा चेहऱ्यावरचा आनंद एवढंच सांगतोय की तू कोणाच्या तरी आयुष्यात आनंद द्यायलाच चालली आहेस. त्यावर रमा म्हणते, साधू, मी हे सगळं फक्त माझ्याच मुलीसाठी, माझ्याच कुटुंबियांसाठी घेऊन चालली. त्यावर ते बाबा म्हणतात, काय तुझ्याच घरच्यांसाठी? असो, माहेरी चालली आहेस असं दिसतंय. त्यावर रमा म्हणते, नाही, मी माझ्या सासरीच चालली आहे. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, सासरी जाताना पहिल्यांदा मुलीच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद बघतोय. त्यावर रमा मनात म्हणते, आता हा शेवटचा असू शकतो. त्यावर गुरुजी म्हणतात, काही म्हणालीस का? रमा म्हणते, नाही, काही नाही म्हणाले मी. बाबा म्हणतात, काळजी करू नकोस, तुला तुझ्या माणसांपासून, तुझ्या कुटुंबापासून, तुझ्या घरापासून कोणीही दूर लोटू शकणार नाही. तो बघ, घंटानाद झाला, मी जे म्हणालो ते खरं होणार. एवढं बोलून ते तिकडनं पुढे निघून जातात. रमा म्हणते, हे काय बोलून गेली? तर दुसऱ्या बाजूला रात्री इरावतीने पुसलेली रांगोळी सकाळी आरोही बघते आणि आजोबा काय झालं हे, आता आई काय बोलेल असं म्हणते. आजोबा म्हणतात, जाऊ देत गा आरू. त्यावर ती म्हणते, अहो कसं जाऊ देऊ आजोबा? मग आईला वाटेल की मी तिच्यासाठी काहीच नाही केलं, मग तिला असं नको ना वाटायला. त्याबरोबर आजोबा म्हणतात, अगं नाही वाटणार आरू तिला असं. बघ, आपल्याकडे ना तिच्यासाठी एक खूप छान सरप्राईज आहे. त्यावर आरोही म्हणते, नक्की ना आजोबा? आईला वाईट नाही ना वाटणार? नाहीतर आई म्हणेल मी काहीच नाही केलं. त्यावर मग आई आजी तिला सांगतात की अगं असं नाही वाटणार तुझ्या आईला बाळा, असं कसं बरं वाटेल? त्याबरोबर आरोही म्हणते, आजोबा खरंच आहे का तुमच्याकडे आईसाठी दुसरं सरप्राईज? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हो मग आहे ना, माझ्याकडे खूप छान सरप्राईज आहे. संध्याकाळी तुझी आई आली ना की आपण तिच्यावर फुलांचा वर्षाव करायचा. खरंच? त्याबरोबर आई आजी म्हणतात, शशिकांत सगळं व्यवस्थित बघ रे, तिला रडवू नको. त्याबरोबर शशिकांत मुकादम आता आरोहीला घेऊन त्या ठिकाणून आतमध्ये जातात. तर इकडे आता आई आजी ह्या तयारी वगैरे करत असतात फुलांची. इतक्यात त्या ठिकाणी स्वरा येते आणि स्वरा येऊन विचारते, हे काय, ही रांगोळी कशी पुसली गेली? त्यावर आई आजी म्हणतात, अगं ते काही माहीत नाही. आता त्याच्यावरूनच आरोहीसुद्धा अपसेट झाली होती, रडत होती तीसुद्धा. तर आत्ताच मी शशिकांतला तिला समजवायला सांगितलं आहे. त्याबरोबर आता अक्षयचाही चेहरा पडतो. तर लगेचच स्वरा म्हणते, वाव वाव वाव, आज कोणाची तरी बायको घरी येणार आहे, तर बघा चेहऱ्यावरती काय ग्लो आला आहे, काय मस्त चार्म आलं आहे. त्याबरोबर लगेचच अक्षय हसतो आणि लाजतो आणि मग तो आता लगेचच स्वराला म्हणतो, स्वरा तुला माहीत आहे का, आता बघ, आज म्हणजे मी इथे हा कुर्ता घातला आहे ना, मग रमाने सुद्धा आज याच रंगाची साडी नेसलेली असणार. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आज मी जसा कुर्ता घातला आहे तशीच तिची साडी. त्यावर ती लगेच म्हणते, ओ रिअली, वाव किती छान, मी पण माझ्या आधीकडनं ह्या सर्व सरप्राईजेसची अपेक्षा करते. त्यावर अक्षय लगेचच म्हणतो, अगं हो हो, मिळणार मिळणार, तुलासुद्धा आदित्यकडनं हे असली सरप्राईजेस मिळणार. त्यावर लगेच स्वरा म्हणते, आणि हो, जर रमा आली की तुला या मार्कवरती उभं राहायचं आहे. त्यावर अक्षय म्हणतो, या मार्कवरती का? त्यावर स्वरा म्हणते, कारण शशी काकांनी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं आहे, तुमच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे. त्यावर अक्षय म्हणतो, फुलांचा वर्षाव? त्यावर स्वरा म्हणते, हो, फुलांचा वर्षाव. हे बघ, तू या मार्कवर उभा राहिलास की रमासुद्धा तुझ्या जवळ येईल. मग ती तुझ्या जवळ आली की वरती तो बॉक्स ठेवला आहे ना, त्याला दोरी लावली एक, त्याची दोरी कापणार. मग ती दोरी कापली की तुझ्यावर आणि रमावर एकत्र छान फुलांचा पाऊस पडणार. पण हे सगळं व्हायचं असेल तर तुला ह्या मार्कवरती येऊन उभं राहावं लागणार. त्यावर अक्षय म्हणतो, अरे वा वा वा, फुलांचा वर्षाव वगैरे, वा, छान छान, बरं वाटेल तेवढंच आम्हालाही, वा, मस्त मस्त, राहू ना राहू, आम्ही एकत्र छान येऊन इथे उभे राहू हां. त्याबरोबर स्वरा म्हणते, वाव, आज सगळं कसं छान छान घडणार आहे ना. त्याबरोबर अक्षय
हा मनातून खुश असतो. तो म्हणत असतो, हो ना, आज मला खरोखर खूप बरं वाटतंय, छान वाटतंय. आणि त्यानंतर मग तो घरात निघून येतो आणि घरात निघून येऊन तो गप्प एक जागी बसतो. त्यावेळी स्वरा त्याच्या शेजारी येऊन बसते आणि विचारते, काय झालं अक्षय, तू असा गप्प का बसलायस? आता तर बाहेर खुश होतास ना? मग त्यावर अक्षय म्हणतो, काही नाही, एवढं सगळं छान छान घडत गेलं ना की भीती वाटते. त्यावर स्वरा म्हणते, अक्षय, अरे काय बोलतोयस तू हे? आणि हे बघ, आता काळजी करू नकोस, आता यापुढचं सगळं छान होणार आहे. आता रमासुद्धा येते की नाही घरी, मग आता कसला अजून विचार करायचा? अक्षय म्हणतो, काही नाही गं, म्हणजे कधी कधी भीती वाटते ना या सर्व गोष्टींची. पण खरंच कौतुक करावं ना स्वरा, ते तुझं. तू म्हणजे कुठे लंडनमध्ये राहणारी मुलगी, पण तुला बाबांनी श रमा अक्षयच्या स्टोरीबद्दल काय सांगितलं, तर तू आम्हाला एकत्र करण्यासाठी, आमची मदत करण्यासाठी तिकडनं इथे आलीस, इथे येऊन आमच्यासाठी एवढं करतेस, एवढं आमच्यासाठी केलंस. खरंच. त्याबरोबर स्वरा म्हणते, नाही रे अक्षय, एवढं काही नाही आहे. उलट तुम्हाला एकत्र आणण्यासाठी मला जे काही किरकोळ प्रयत्न करता येतील, मी फक्त तेवढंच करते. त्यावर अक्षय म्हणतो, नाही स्वरा, तू खरंच खूप काही करतेस आमच्यासाठी. त्यावेळी स्वरा म्हणते, नाही रे, एवढं कौतुक करावं असं तर मी काहीही करत नाही आहे. तू उगाच आपलं माझं जास्त कौतुक करतोस, खरंच. त्यावेळी अक्षय म्हणतो, स्वरा, तुला जेव्हा गरज असेल ना, अगदी कधीही, तेव्हा तू हक्काने हाक मार. मी आणि रमा तुझ्या मदतीसाठी ताबडतोब तयार असू. खरंच. स्वरा म्हणते, जेव्हा गरज लागेल ना तेव्हा नक्की फोन करीन, पण तेव्हा मदत करायला वेळ असेल तर येशील सुद्धा काय? अक्षय म्हणतो, वेळ नसेल ना तर मी आणि रमा आम्ही दोघंही वेळ काढू आणि येऊ तुझ्यासाठी. अगदी आरोहीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावर ती म्हणते, अरे बास बास, काय बोलतोयस? त्यावर अक्षय म्हणतो, नाही, मी खरं बोलतोय. स्वरा, तुला सांग ना, माझ्याकडनं काय हवंय? काय गिफ्ट देऊ मी तुला? त्यावर स्वरा म्हणते, अक्षय, अरे खरं सांगायचं ना तर मला तुझ्याकडनं काहीच नको आहे. खरंच काहीच नको आहे मला तुझ्याकडनं. आता त्या दोघांचं हे सगळं बोलणं इरावती ऐकत असते आणि इरावती ह्या सर्व बोलण्याचा व्हिडिओ बनवत असते. मग स्वरा म्हणते, मग आता आपण अशाच गप्पा मारत बसायचं? त्यावर अक्षय म्हणतो, हा, त्यावर रमा येणार आहे, त्याची तयारी करायची आहे, असं लगेचच स्वरा म्हणते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो हो, रमा येणार आहे, त्याची तयारी करायची आहे. इरावती या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते. स्वरा म्हणते, येणार आहे ना रमा, येणार आहे ना बायको, मग तयारी करायची आहे ना? अक्षय, काय टाईमपास चालला आहे तुझा, उठ ना, कामं करायची नाही आहेत का आपल्याला अजून खूप? त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो हो, कामं करायची आहेत, कामं करायची आहेत, करूया, कामं करूया. आणि मग लगेचच आता स्वरा ही अक्षयला उठवते तिकडनं आणि चल लवकर उठ, एवढं बोलून ती तिकडनं त्याला घेऊन जाते दुसरी कामं करण्यासाठी. आता तिकडनं ती दोघंजणं गेल्यावर इरावती लगेचच बाहेर येते आणि म्हणत असते, वा वा वा, छान सुरू आहे सगळं, फुलांचा वर्षाव वगैरे, काय वा, मस्त. आता बघच मी काय करते ते. तुला काय वाटलं अक्षय, मी होऊन देईन असं रमावर आणि तुझ्यावर एकत्र फुलांचा वर्षाव वगैरे? नाही रे, नाही. ही इरावती असताना असं काहीही होणं शक्यच नाही आहे. मग लगेचच इरावती आता संध्याला कॉल करते आणि संध्याला अक्षय आणि रमावरती घरच्या सगळ्यांनी मिळून फुलांचा वर्षाव करायचं ठरवलं आहे असं सांगते. आता काय करायचं ते तुम्ही लवकरात लवकर बघा, असंही ती म्हणते. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आलं आहे माझ्या ध्यानात, काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही एवढं फोन करून सांगितल्याबद्दल तुमचे आभार. त्यावर साई हा इरावती आणि संध्याचं बोलणं शांत बसून ऐकतो आणि मग तो संध्याला विचारतो, काय व माय, काय झालं, कोणाचा फोन होता आणि काऊन चिडून राहिली तू, कोणाच्या नावानं बोटं मोडून राहिली? त्याबरोबर संध्या लगेचच गप्पच बसते. त्यावर साई म्हणतो, माय, काहीतरी विचारून राहिलो ना मी तुला, काय झालं, कोणाच्या नावानं बोटं मोडून राहिली, काय एवढी चिडचिड करून राहिली माय, काय झालंय काय? त्याबरोबर संध्या म्हणत असते, आम्ही त्या रमा नाही, त्या अक्षयच्या नावाने बोटं मोडते. अरे साई, आता काय तर म्हणे रमावर फुलांचा पाऊस पाडायचे, पुष्पवृष्टी करायची म्हणे, त्या रमाला खुश करण्यासाठी हा काय काय नाही करणार पोट्या. त्याबरोबर साई म्हणतो, आव माय, करू दे ना, त्याला काय करायचं असेल ते, काय फरक पडतो कुणाला? तसं पण मी म्हणलंय ना तुले,
लग्नानंतरचे रमांचे सगळे विधी माझ्याबरोबर होणार आणि लग्नाआधीचे पण. आणि त्यासाठीच तर आपण चाललो आहे ना तिकडे. मग कशाला उगाच काळजी करते तू? मी आहे ना. तुझा पोट्टे असताना तुला काय गरज आहे लोड घेत बसण्याची? होईल ना सगळं व्यवस्थित. रमा फक्त माझी आहे आणि माझीच होणार. त्याबरोबर संध्या म्हणते, अंगाशी आता कसं बोललास असंच बोलायचं, समजलं ना? त्याबरोबर आता इकडे इरावती आजी जी काही खराब केलेली रांगोळी वगैरे असते ती व्यवस्थित दुरुस्त करते. तर दुसरीकडे शशिकांत मुकादम पार्थला म्हणत असतात, पार्थ फुलं व्यवस्थित पडली पाहिजे आणि ड्रोननी फोटोसुद्धा नीट कॅप्चर केले पाहिजे. होईल ना सगळं व्यवस्थित? पार्थ म्हणतो, हो तुम्ही काही काळजी करू नका. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, बघा व्यवस्थित कर सगळं. इतक्यात आता लगेचच रमा त्या ठिकाणी आलेली असते. तर आई आजी म्हणतात, रमा आली, स्वरा आरतीचं ताट घे, औक्षण कर आणि मगच रमाला घरात घे. त्याबरोबर अक्षय त्या ठिकाणी येतो. अक्षय हे सगळं बघत असतो. त्याबरोबर लगेचच स्वरा औक्षणाचं ताट घेऊन रमाच्या समोर येऊन उभी राहते. आता अक्षय आनंदाने हे सगळं काही बघत असतो. तर आता तारा ही मात्र म्हणजे उगाचच्या उगाच आपलं यायचं म्हणून यायचं या पद्धतीने तिकडे आलेली असते. तर स्वरा ही लगेचच म्हणते, अरे वा, अक्षय आणि रमाने सेम रंगाचे कपडे घातलेत. काय रे अक्षय, काय आहे हे? टेलिपॅथी की फक्त योगायोग? त्यावर अक्षय हा स्वराला बोटांनी खुणावतो की मी म्हटलं होतं ना तुला सकाळी. त्यानंतर मग लगेचच आता स्वरा रमाचं औक्षण करते. तर अक्षयला सांगितलेल्या जागेवर अक्षय येऊन उभा असतो. आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, रमा आली वाटतं, थांबा रे मी बघून येतो मुलांनो. आणि मग शशिकांत मुकादम बाहेर येतात. त्याबरोबर त्या ठिकाणी साई येतो. आता रमा आणि अक्षय आतमध्ये जाणारच असतात. इतक्यात साई तिकडे येतो आणि साई म्हणतो, एक मिनटं थांबा. लग्नानंतरचे आणि लग्नाआधीचे विधी करण्यासाठी नवरी तेव्हाच शोभून दिसते जेव्हा तिच्याबरोबर तिचा होणारा नवरा असेल. आणि म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की रमा इथे राहणार असतील तर मी सुद्धा इथेच रमांच्या बरोबर राहणार आहे. रमा, अहो तुम्हाला किती वेगळं वेगळं सासर माहेर करायला लावायचं. म्हणून मग शेवटी मीच विचार केला की मीच इथे येऊन तुमच्याबरोबर राहतो. म्हणजे कसं तुम्हालासुद्धा त्रास नाही आणि सगळं व्यवस्थित होईल. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? चालेल ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच तारा म्हणते, वाव, साईने काय मस्त सरप्राईज दिलं आहे. खरंच इट्स ग्रेट. म्हणजे एकाच घरात 2-2 लग्न. वाव, मस्त, अमेझिंग. त्याबरोबर अक्षयला खरं तर राग येत असतो, पण आता गप्प राहण्यावाचून अक्षयकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. त्याबरोबर दुसरीकडे आता लगेचच साई म्हणतो की नक्की ना? नाही अक्षय, म्हणजे तुला तर काही अडचण नाही आहे ना माझ्या इथे राहण्याने? त्यावर लगेचच संध्या म्हणते, नाही कशाला अडचण राहील. तसं पण त्या इरावती ताईच म्हणाल्या ना एकाच मांडवात 2 लग्न लावायची म्हणून जर आलो ना आपण इथे. मग आता यांचा हरकत कशाची असणार आहे? उलट जे झालं तर छानच झालं ना. त्याबरोबर लगेचच आता संध्या इरावती कुठे असं विचारते. त्यावर तारा म्हणते, ग्रामी आतमध्ये आहे, बेडरूममध्ये. थोडी अरेंजमेंट वगैरे बाकी होती, ते सगळं ती करते बघते. त्याबरोबर लगेचच इकडे आता शशिकांत मुकादम हे रागाने बघत असतात. तर म्हणूनच मुद्दामून संध्या विचारते, तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? त्याबरोबर लगेचच आता शशिकांत मुकादम म्हणतात, नाही नाही काहीही प्रॉब्लेम नाही आहे. उलट आम्हाला तर छान वाटते दोन्ही जोडपी अशी एकत्र, रमा आणि साई, स्वरा आणि अक्षय. छान, या चौघांनी वरती या. मस्त चौघांवरती आपण पुष्पवृष्टी करून घेऊया, या. आणि मग लगेचच रमा आणि साई यांना पुढे बोलावलं जातं. अक्षय आणि स्वरालासुद्धा पुढे बोलावलं जातं. त्याबरोबर लगेच आता इकडे संध्या म्हणते, वा वा वा, मस्त, करा पुष्पवृष्टी करा. असं वाटेल की जणू काही त्या दोघांवरती आत्ताच अक्षता पडतायत काय. त्याबरोबर इकडे आता लगेचच पार्थने त्याच्या कामाला सुरुवात केलेली असते. अक्षय, स्वरा, रमा आणि साई हे 4 जण वरती येत असतात. त्याबरोबर आता पार्थचा जो ड्रोन असतो तो आलेला असतो बाहेर आणि ते ड्रोन आता फिरत असतं आणि आता ते वरती जाऊन ती दोरी कापणार असतं. पण इतक्यात
आरोही बोटं मध्ये मध्ये घालते. त्याच्या हातातनं ती तो रिमोट खेचू लागते आणि त्यामध्ये आता तिकडे चुकून फुलांचा जो बॉक्स होता त्याची दोरी कापली जाण्याऐवजी चुकून आता एक कुंडीच कापली जाते. आता कुंडी कापली गेल्याबरोबर त्यांच्यावरती वर्षाव होतो, तो म्हणजे कुंडीचा. पण पटकन अक्षय रमाला स्वतःच्या जवळ खेचतो आणि साई व स्वरा स्वतःला वाचवायला बाजूला सरकतात आणि नंतर बरोबर पार्थ दोरीसुद्धा कापतो. म्हणजे साई आणि स्वरा बाजूला झाल्यावर अक्षय रमा मिठीत आल्यानंतर बरोबर अक्षय आणि रमावरच फुलांचा वर्षाव झालेला असतो. आता हे बघून लगेचच आई आजी म्हणतात, अरे वा वा वा, मस्त मस्त, छान. त्यावर हे सगळं मात्र संध्याला अजिबातच आवडलेलं नसतं. संध्या म्हणते, हे काय, फुलांचा वर्षाव तर साईवर आणि रमावर व्हायचा होता ना. त्याबरोबर रमा ही मात्र अक्षयकडे बघत असते. तर संध्या म्हणत असते, जाऊ दे हो संध्याताई, आता काय, जे झालं ते झालं. आई आजींनी असं म्हटल्यावर संध्याला राग येतो. तर पार्थ हा तोपर्यंत चष्मा काढतो. तर आता लगेचच त्या ठिकाणी साई आणि स्वरा दोघंसुद्धा येतात आणि आरोहीसुद्धा येते. आपल्या आईबाबांवरती असा फुलांचा वर्षाव झालेला बघून, आपल्या आईबाबांना एकमेकांच्या जवळ आलेलं बघून तिलाही छान वाटतं, आनंद होतो. तर शशिकांत मुकादम म्हणतात, जाऊ दे तो संध्याताई, काय करू शकतो. नाही म्हणजे आपण ठरवलं ढीग ह्या चौघांवर फुलांचा वर्षाव करायचा, पण देवाच्या मनात तर ह्या दोघांवरच करायचं होतं ना. त्यावर संध्या म्हणते, अहो असं कसं. त्याबरोबर आता अक्षय आणि रमा हे दोघंजणंसुद्धा एकमेकांपासून लांब लांब जातात आणि बाजूबाजूला उभे राहतात. साईला खरं तर खूप राग आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नसतो. त्यानंतर मग आता लगेच स्वरा म्हणते, बरं झालं उलट अक्षयने रमाला वाचवलं ते. त्याबरोबर आता रमा ही लगेचच अक्षयकडे बघते, हसते, साईकडे बघते, हसते. त्याबरोबर लगेच आता संध्या म्हणते, बरं बाद झालं, आता काय औक्षण राहिलं ना, तेवढं करून घेऊ आणि जाऊया आतमध्ये. काय बाद झालं, जेवढा झाला तेवढा टाईमपास. त्यावर संध्याला लगेचच आई आजी सांगतात, औक्षण करून झालं आमचं. त्यानंतर मग शशिकांत मुकादम म्हणतात, अहो संध्याताई, कशाला चिडचिड करताय, म्हटलं ना देवाच्या मनात जे होतं तेच झालं, मग झालं तर. त्याबरोबर संध्या म्हणते, काय होतं देवाच्या मनात, उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नका. त्याबरोबर अक्षयला लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, ए अक्षय, चला आता घरात जाऊया आपण सगळेच, या. आणि संध्याताई, साई, तुम्हीसुद्धा या. त्याबरोबर मग आता सगळेच जण एकत्र उभे असतात घराच्या आत जाण्यासाठी. तर इकडे शशिकांत मुकादम हे म्हणत असतात की आता कसं घरात सगळं छान वातावरण वाटतंय, मस्त वाटतंय. बरं, आता आतमध्ये या. आणि हो, फुलांचा वर्षाव अक्षय आणि रमावरती पडावा अशी देवाची इच्छा होती आणि देवामुळेच ते सगळं घडले. तुम्ही उगाचच्या उगाच आता फार विचार करू नका संध्याताई, जे झालं ते चांगलंच झालं. आपण ठरवलं की फुलांचा वर्षाव चौघांवर करायचा, पण विचार मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळाच होता. फुलांचा वर्षाव हा या दोघांवरच झाला फक्त. साईला हे सगळं खरं तर आवडत नसतं, त्याला राग येत असतो, पण गप्प राहण्यावाचून पर्याय नसतो. आई आजी म्हणतात, बरोबर बोललास तू शशी, नाही म्हणजे असंच असतं ना. त्याबरोबर लगेचच आता शशिकांत मुकादम म्हणतात, बरं चला आता आपण जाऊया, आतमध्ये जाऊया. त्यानंतर मग आता लगेच शशिकांत मुकादम सगळ्यांनाच घेऊन घरात येतात. घरात आल्याच्या नंतर इकडे आता शशिकांत हे स्वराला सांगतात, स्वरा, आता तुला रमाला दाखवून द्यायचं आहे की तू कशी वाईट मुलगी आहेस या घरासाठी, तू कशी अयोग्य आहेस, तू कशी आरोहीसाठी, आई आजीसाठी, कुणासाठीच परफेक्ट नाही आहेस हे सगळं. त्यानंतर स्वरा आणि रमा बोलत असतात. त्यावेळी रमा ही स्वराला सांगते, आई आजींनी आजपर्यंत ह्या घरासाठी खूप केलं आहे स्वरा, त्यामुळे आता त्यांची काळजी घेतली पाहिजे ना तू. त्यावर स्वरा म्हणते, हो बरोबर आहे ना, मग केअरटेकर ठेवूच ना आम्ही त्यांच्यासाठी. त्यावर रमा म्हणते, केअरटेकर. स्वरा म्हणते, हो, आता मी आणि अक्षय तिकडे शिफ्ट झालो लंडनला की मग केअरटेकरचीच गरज लागेल ना. त्यावर रमा म्हणते, तुम्ही दोघं लंडनला शिफ्ट होणार आहात आणि आरोहीचं काय, आरोहीला तुम्ही तुमच्या बरोबर नेणार आहात का. त्यावर ती म्हणते, बरोबर कशाला, थोडे दिवस तुमच्याकडे राहील आणि मग नंतर शशी काका आणि आई आजींबरोबर राहील काय.
त्याबरोबर रमा तिच्याकडे बघू लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.